नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवलेली आहे भोगीची भाजी आणि तीळ लावलेली खमंग कुरकुरीत अशी बाजरीची भाकरी. तर तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून खूप खूप शुभेच्छा. ही भाकरी पहा चुलीवर केलेली आहे. अगदी खमंग कुरकुरीत अशी दोन्ही बाजूने तीळ लावलेली भाकरी बनवलेली आहे. मिक्स सर्व भाज्यांची अशी भोगीची भाजी बनवलेली आहे. मस्त पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी बनवलेली आहे. तर व्हिडिओ लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग हे पहा वाटणाचं साहित्य घेतलेले आहे. यामध्ये कोथिंबीर आहे, तीळ घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, भाजून घेतले आहे मी हे सर्व. कांदा भाजून घेतला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत 2-3 भाजून, लसूण आणि खोबरं घेतलेले आहे भाजून. ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या वाटणाला खूप छान अशी टेस्ट येणार आहे. चला तर आता हे वाटण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ. आता इथं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. या वाटणामुळे आपली भोगीची भाजी अगदी छान होणार आहे चवीला. आता बाकीचं जे भोगीचं साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला. हे पहा इथे 2 बटाटे, 2 वांगे आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मी. इथे सर्व पालेभाज्या घेतलेल्या आहेत आणि इथे सर्व फळभाज्या घेतलेल्या आहेत. आता फळभाज्यामध्ये पहा बोरं घेतलेली आहेत मी. इथे हिरवा वटाणा आहे आणि तुरीच्या ज्या शेंगा आहेत ना त्याचे बी काढून घेतलेले आहेत. गाजर घेतलेले आहे बारीक कट करून, कांदा घेतलेला आहे आणि सोलाना जे आपले हिरवे डहाळे असतात ना त्याचे हे हरभरे आहेत सोलून घेतलेले. घेवड्याची शेंग घेतलेली आहे, शेवग्याची शेंग आहे. आता पालेभाज्यामध्ये इथे घेतलेले आहे चुका. हा चुका थोडासा आंबट असतो आणि चुक्याची थोडी भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, पालकाची भाजी आणि आमटीची भाजी असते अशा प्रकारची. अशा मी 5 भाज्या घेतलेल्या आहेत पालेभाज्या. एवढं साहित्य घेतलेलं आहे भोगीच्या ह्याच्यासाठी भाजीसाठी. आता ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे. चला तर मग स्वच्छ धुवून चिरून घेते आणि इकडे आता मी कुकरमध्ये सर्व भाजी करणार आहे कारण शिजायला जरा वेळ लागतो. मी कुकरमध्येच करते. कुकरमध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. तेल चांगलं तापलं की गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. नंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे भाजायला. तेल थोडं जास्तच घ्या, पण तरी देखील या भाजीवर लवंग वगैरे कट वगैरे येत नाही. ही भाजी पौष्टिक आणि हेल्दी आहे, खूप छान लागते. ही काही कटाची आमटी वगैरे नाही आहे, त्यामुळे यावरती कट नाही आला तरी चालतो. आता इथं मी तिखट टाकून घेतलं, हळद, धनेपूड, जिरेपूड, सर्व मसाले टाकून घेतले. आता तो मिक्सरच्या भांड्यात जो मसाला केलेला होता तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ, चिरलेला आहे तो. टोमॅटो टाकून ही परतून घेऊ आणि ज्या काही आपल्या फळभाज्या आहेत ना त्या सर्व यामध्ये टाकून घेऊ. आमच्याकडे सोलापूर भागात या भाजीला खेंगाट असं बोललं जातं. भोगीचं खेंगाट बोललं जातं. तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडे ही भाजी आहे ना ही सुक्की केली जात नाही, पातळ केली जाते. थोडीशी पातळच असते, जास्त ही सुक्की नाही. आता यामध्ये मी बटाटे, वांगे पण टाकून घेतले आहेत. आता सर्व पालेभाज्या टाकू. इथे मी पालेभाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. या सर्व यामध्ये टाकू. आधी वाटतं की आपल्याला या कुकरमध्ये सर्व बसते का नाही, पण ही भाजी शिजून खाली जाते बुडाला. आता सर्व मसाले एकसारखे ह्या भाजीला लावून घ्यायचे आहेत. पूर्ण खालून वरपर्यंत ही भाजी मिक्स करून घ्यायची. आणि मी इकडे एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलं होतं. शक्यतो या भाजीला गार पाणी वापरू नका, गरम पाणीच वापरा, त्यामुळे चव एकदम छान येते.
गरम पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मी इथं तिळाचा कूट करून घेतला होता, तो तिळाचा कूटही मी इथे 2-3 चमचे घालून घेते. आणखीन भाजी घट्टच आहे, मी थोडंसं पाणी घालते. आता वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. थोडीशी उकळी यासारखी झालेली आहे. आता झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपला कुकरही थंड झालेला आहे. भाजी दाखवते तुम्हाला उघडून. आहा, मस्त झालेलं आहे आपलं हे. मस्त असं खेंगाट तयार झालेलं आहे. आता पळीने तुम्हाला दाखवते मी यामध्ये किती असं पाणी रस्सा ठेवलेला आहे. हे पहा. आणि हे सर्व पालेभाज्या आहेत ना, ह्या सर्व मिक्स होण्यासाठी पळीनेच थोडा वेळ असं एकसारखं फिरवून घ्या. शिजले आहे भाजी, तुम्हाला दाखवते. हे पहा, शेंग बटाटा पूर्ण शिजलेला आहे, मस्त झालेला आहे. आता पळीने थोडंसं फिरवून घेतल्यानंतर काय होईल की ह्या भाज्या आहेत ना सर्व एकजीव होऊन मिक्स होतील. मस्त झालेली आहे आपली ही भोगीची भाजी. अगदी पारंपरिक पद्धतीने एकदम छान असं केलेलं आहे. चला सर्व करूया भाजी. खूप जास्त तेलकट नसते ही भाजी पौष्टिक आणि पारंपरिक आहे. या भाजीवर जरा देखील तवंग नसतो. तवंग असलेली त्या कटाची आमटी ती वेगळी, आणि ही जी भोगीचं खेंगाट असतं या भाजीवर बिलकुल तवंग नसतो. ही अशीच असते आणि ही खूप पौष्टिक आणि पारंपरिक आहे. यावरती थोडंसं तीळ टाकून घेऊ. झाली आपली तयार भाजी. चला आता भाकरी करायला घेऊ. आता मी भाकरी करायसाठी इथे चुलीवरती तवा ठेवलेला आहे. चुलीवरच्या भाकरी दाखवते आहे तुम्हाला. बाजरीचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ जेवढं छान मळाल तेवढं भाकरी तुमची मस्त खमंग कुरकुरीत होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या भाकरी महिनाभर सुद्धा टिकवल्या जातात. कडंग भाकरी ज्या असतात ना त्याची वेगळी पद्धत आहे. मी इथे साधी भाकरी बनवून दाखवते तुम्हाला. आता थोडंसं खाली लावायला पीठ टाकायचं, हाताला थोडं पीठ लावून घ्यायचं आणि एवढी भाकरी थापून घ्यायची. मग यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहेत. हे तीळ टाकले ना आत्ता ह्या स्टेजला, मग भाकरी परत एकदा दोन्ही हाताने व्यवस्थित थापून घ्यायची. झालेली आहे. आता मी तव्यावरती टाकून याला लगेच पाणी लावून घेते. आणि सर्व बाजूने लावलं की यावरूनही थोडेसे तीळ पसरवायचे आणि मगच भाकरीला उलट करायचं आहे. तव्यामध्ये उलटी मारायची आहे. तोपर्यंत मी खाली दुसरी भाकरी बनवून घेते. हे पहा, वरची भाकरी भाजते तोपर्यंत खाली लगेच दुसरी भाकरी. अशा भरपूर भाकरी करायच्या आहेत मला. पीठ छान मळेल तेवढी भाकरी किती मस्त येते पहा. आता इकडे आपली चुलीवरची भाकरी देखील भाजत आलेली आहे. हे पहा, इथं मी 4-5 भाकरी बनवल्या आहेत. मस्त अशा लोखंडी तव्यामध्ये खूप छान होतात भाकरी.
थोडंसं पाणी वरचं सुकलं की लगेच भाकरीला पलटी मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने मी इथे खमंग कुरकुरीत अशा चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी बनवून घेते. चला तर मग आता ताट सर्व करायला घेऊया. कशी वाटते पहा भोगीची थाळी. इथं बाजरीची भाकरी, काकडी, ओला कांदा, रानातील सर्व घेतलेले आहे आणि ही भाजी आपली मस्त अशी पौष्टिक पारंपरिक पद्धतीने केलेली, कट तवंग वगैरे नसलेली, पण चवीला एकदम भारी अप्रतिम अशी लागते. आणि ही चुलीवर केलेल्या खमंग कुरकुरीत कडक अशा भाकरी बाजरीच्या तीळ लावलेल्या. आणि आमच्याकडे राळ्याचा भात बनवला जातो. तो कुकरमध्ये न बनवता असा पातेल्यातच बनवला जातो आणि दूध, तूप, साखर किंवा गुळासोबत खाल्ला जातो. तर तुम्हाला माझी ही भोगीची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही अशा पद्धतीचे पारंपरिक आणि नवनवीन व्हिडिओ पाहता येतील रेसिपीचे. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना हॅप्पी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. धन्यवाद.